प्रत्येक कंपार्टमेंटला 5-5 बंद 12 हे पेर घास आहे, मेथी घास आहे, दुसरं काय सर्व मोठे मोठे वृक्ष देत असतात. पशुसंवर्धन विभागाचे माननीय डॉक्टर रामास्वामी सर आज बालाजी गोट फार्म रेणापूर या ठिकाणी भेट द्यायला आलेले. सर काय प्रतिक्रिया आहे, कसे वाटले आपल्याला बालाजी गोट फार्म? नाही, चांगला वाटले. मी आज सोलापूर पासून असं बरीच जिल्ह्यामध्ये व्हिजिट करून आता आलोय. असं एनएलएम मध्ये असं बरीच प्रोजेक्ट झालेला आहे, त्यापैकी एक सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. मध्येच मी सांगितलं होतं या भागात व्हिजिटला आले तर नक्की तुमच्या फार्मला भेट देणार. त्या निमित्ताने आज योग मिळाली. चांगला फार्म आहे, चांगला मेंटेन करताय. सर बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की एनएलएम योजना खूप सक्सेसफुल झालेली आहे, पण 100-200 शेळ्यांसाठी ग्रामीण जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी राज्यामध्ये एक चांगली योजना करावी असं शेतकऱ्यांची खूप मागणी आहे. त्याच्याबद्दल सर आपल्याला काय म्हणता येईल का? नाही, आहे आता स्टेट लेवलच्या पण स्कीम बनवण्याच्या काम चालू आहे, पण मर्यादा आहे. नॅशनल लेवलच्या एवढा मोठा स्कीम करू शकत नाही, पण ते आपल्याला 10+1 20+1 2 असं वेगवेगळे विचार चालू आहे. पण स्टेट लेवलला पण काही स्कीम करणार आहोत. ठीक आहे सर. आता या फार्मला आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये वाढ करण्यासाठी किंवा आधुनिकीकरण करण्यासाठी आणखीन काही योजना आहे का सर? नाही, आता एकदा सपोर्ट केल्यानंतर मग ते आपोआप ते वाढेल. त्या मार्केटिंगचा इश्यू आहे, त्याच्याबद्दल मी यापूर्वी पण चर्चा केली होती. तो मार्केटिंगला अजून सपोर्ट करता येईल नक्की, त्याच्याबद्दल आम्ही विचार करू. आणि आणखीन हे बघून अजून बरीच लोकांनी करावं असं हे मॉडेल फॉर्म राहील. सर आता बऱ्याच तरुण आणि नवीन उद्योजक ग्रामीण भागातील ह्या व्यवसायाकडे येत आहेत, तर तरुणांना आणि नवीन उद्योजकांना काय सांगाल, ह्या शेळी पालनाकडे वळलं पाहिजे का? नक्की. ऍक्च्युली तेव्हा आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारलेल्या आहे देशाच्या, राज्याच्या, आणि ते मटण खाणाऱ्या लोकांच्या संख्या पण तो वाढतच जाणार आहे. म्हणजे हा असं एक उद्योग आहे, त्याच्या हे डिप्रेशन कधी होतच नाहीये, तो वाढतच जाणार आहे. पण ते करताना थोडा सायंटिफिक पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याच्या मार्केटिंगच्या व्यवस्था वगैरे व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त रोजगार देणारा हा उद्योग, तो व्यवसाय पशुसंवर्धनच राहणार आहे. सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. पशुसंवर्धन खात्याचे सचिव रामास्वामी सर आले आहेत, त्यांचा स्वागत डॉक्टर बालाजी मुस्कान साहेब करणार आहे.